राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 3126। आळस आला अंगा धाव घाली पांडुरंगा, सोसू शरीराचे भाव पडती अवगुणांचे घाव, करावी व्यसने दुरी येऊनी नारायणी, जवळील दुरी झालो देवा धरी करा, मनवनी देवा वेळोवेळा करी धावा, तुका म्हणे पांडुरंगा दुरी धरू नको अंगा। 3126। विषय सुखाच्या लालसेत बुडालेल्या इंद्रियांना हरिचिंतन करण्याचा आळस अंगी आला आहे, म्हणून भगवंता तू सत्वर धावत येऊन हा आळस घालवून टाक। विठ्ठला, निद्रा आळस हे देहभाव सोसून सुद्धा जीवावर अवगुणांचे घाव पडत आहे, त्यामुळे माझे शरीर व्यसनी दुर्गंधी झाले आहे। नारायणा, तू त्वरित दुर्गुण दूर कर। व्यसनाधीनतेमुळे सर्वांपासून दूर गेलो, देवा मला हाताशी धरा। देवा, याकरिता तुमचा धावा करून हाका मारित आहे। तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा मला तुमच्यापासून दूर करू नका। 3127। झविली महारे त्याची व्याली असे पोरे, करी संतांचा मत्सर कोपे उभारोनी कर, बीज तैसे फळ वरी आले अमंगळ, तुका म्हणे ठावे ऐसे झाले अनुभवे। 3127। नीच वृत्तीच्या पुरुषापासून झालेली मुले संतांचा मत्सर करतात, वेळ प्रसंगी संतांना मारण्यासाठी त्यांच्यावर हातही उगारतात, जसे बीज असेल तसेच त्याचे फळ मिळणार। तुकाराम महाराज म्हणतात, या लोकांच्या अनुभवाने हे मला समजले। 3128। जे जे वाहावे संकल्प तेची पुण्य तेची पाप, कारण ते मनापासी मिळविल्या मिळे रसी, सांडी मांडी हाली चाली आहे तरी भली वाली बोली, तुका म्हणे सार नाव जीवनाचे सागर। 3128। संकल्प करून इच्छा बाळगून इंद्रियांकडून जे जे कार्य घडते त्यापासून पाप किंवा पुण्य घडते। काही सोडणे काही मांडणे संसारासाठी आहे, पण याचे मूळ कारण मन आहे। मनाला ज्या विषयाच्या रसात मिसळावे ते त्या रसात एकजीव होते। नाना प्रकारचे व्यर्थ खटाटोप बंद केले तर जीवनाला हितकारक गती मिळते। तुकाराम महाराज म्हणतात, समुद्राचे पाणी कोठेही ठेवले तरी त्याला समुद्र जलच म्हणणार, त्याप्रमाणे शरीराच्या कोणत्याही इंद्रियाकडून क्रिया घडली तरी ती मनाच्या प्रेरणेने घडते। 3129। त्या हरिदासांची भेटी घेता नरका उभयंतासी जाणी, माते परीस थोर कथा भाड घेता न लाजे, देता घेता नरकवासी, उमयंताची रवरव तुका म्हणे नरक गाव, जाती हावा धरोनी। 3129। द्रव्य प्राप्तीच्या हेतूने हरिकथा करणाऱ्या हरिदासाची भेट घेतली तर तो हरिदास आणि भेटणारा दोघेही नरकात जातात, कारण मातेसारखी लेकराचे हित करणारी हरिकथा मातेपेक्षा थोर आहे। त्या मातेला उपभोगासाठी विकून द्रव्य घेणारे बेशरम आहे। हरिकथेसाठी द्रव्य घेणारे आणि द्रव्य देणारे दोघेही नरकाला जातात, अशी द्रव्याची हाव धरणारी नरकात जातात, असे तुकाराम महाराज म्हणतात। 3130। भोगी झाला त्याग गीती गाता पांडुरंग, इंद्रियांचा लाग आम्हा वरुणी चुकला, करुणी ठेविलो निश्चळ भय नाही तळमळ, घेतला सकळ अवघा भार विठ्ठले, तळी परीक्षिणीचे परी नखे चोची सारा धरी, आणुनिया घरी मुखी घाली बाळका, तुका म्हणे ए आवडी आम्ही पाया दिली बुडी, आहे ते जोडी जन्मांतरीचे ठेवणे। 3130। पांडुरंगाच्या कीर्तीचे गीत गाताना मन विरक्त झाले, संसाराचा त्याग झाला, त्यामुळे आमच्यावरचा इंद्रियांचा धाक नाहीसा झाला। आम्हाला विठ्ठलाने निश्चळ करून ठेवले, त्यामुळे आम्हाला काळाचे भय अथवा कशाची तळमळ राहिली नाही। आमच्या चरितार्थाचा भार विठ्ठलाने घेतला आहे। पक्षीण आपल्या पिल्लासाठी जमिनीवरून शोधून न खाता चोचित चारा धरते आणि आकाशातून उडत आणून घरट्यातील पिलाच्या मुखी घालते। याच प्रेमभावनेच्या आवडीने आम्ही पांडुरंगाच्या पारी बुडी दिली आहे।
तेथे आमच्या पूर्वजन्मीच्या पुण्याची ठेव असेल तर लाभ होईल असे तुकाराम महाराज म्हणतात. 3131 कुंकवाची ठेवा ठेवी बोडक्या देवी काशाला, दिवस गमा भरा पोट कागे नट नटावा, दिमाखा कोणा दावा लटकी जीवा चरफड, तुका म्हणे झोडगी हो फुंदा का हो कोरडी. 3131 कुंकवाची उठाठेव विधवा स्त्रीने कशाला करावी, पोटापुरते जेवावे व राहिलेले जीवन घालवावे हेच बरे. तिने सुवासिनीप्रमाणे कशाला नटावे, अशा प्रकारे नटणे वावरणे कोणासाठी करते, त्यासाठी ही धडपड कशाला. तुकाराम महाराज म्हणतात, अहो झोंड बायांनो, तुम्ही हा कोरडा व्यर्थ नखरा कशासाठी करता. 3132 आम्ही आईते जेवणार नलगे सोसावे डोंगर, सुखाचा व्यवहार तेनेची वाढेल, ठेवा जोडला मिरासी ठाव झाला पायांपासी, नवे आनिकांसी रीग तेथे यावया, बळी दिला जीवभाव नेने आनिकांचे नाव, धरिला एक भाव तो विश्वास फळला, तुका म्हणे झालो बळी आम्ही निकट जवळी, बोलिलो ते पाळी वचन स्वामी आमुचे. 3132 आम्हाला भोजन मिळवण्यासाठी परिश्रम करावे लागत नाही, सुखाचे आयते भोजन मिळते, हा सुखाचा व्यवहार चालला आहे. वाडवडिलांच्या पुण्याईमुळे हा ठेवा आम्हाला लाभला, देवाच्या चरणाजवळ आश्रय मिळाला, इतरांना इथे प्रवेश नाही, आम्ही आपला जीवभाव इथे वाहिला, इतर काही माहीत नाही, पण आमचा एकनिष्ठ भाव सफल झाला. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देवाजवळ आलो, बलवान झालो, आता आमचा स्वामी आम्ही बोलेल ते करतो. 3133 कोण आमुची योग तपे करू बापे जाणावी, गीत संत संगे गाऊ उभे ठाऊ जागरणी, आमुचा तो नवे लाग करू त्याग जावया, तुका म्हणे इंद्रियांसी एसी रसी रंगवू. 3133 जप तप खडतर व्रत वैकल्य करण्याचे आमचे वाडवडील जाणत असतील, आम्ही संतांच्या संगतीत विठ्ठलाचे गीत गाऊ जागरासाठी उभे राहू, पण आम्ही ते अजिबात करणार नाही, विषयाचा त्याग करणे आम्हाला शक्य नाही. ईश्वर प्राप्तीसाठीच्या भक्तिरसात इंद्रियांना रमवू असे तुकाराम महाराज म्हणतात. 3134 आम्हा वैष्णवांचा कुळधर्म कुळींचा विश्वास नामाचा एका भावे, तरीच हरिदास मनवितोष लागी गिजे, निर्वासना कीजे चित्त आदी, गाऊ नाचू प्रेमे आनंदे कीर्तनी, मुक्ती मुक्ती दोन्ही न माग तुझ, सगुण निर्गुण एकची आवडी, चित्ते दिली बुडी चितानंदी, वृत्ती सहित मन रिगे प्रेम डोही, नाठविती देही देहभाव, तुका म्हणे देवा एसियांची सेवा, द्यावी जी केशवा जन्मोजन्मी. 3134 विठ्ठला सर्व साधनांचे तपाचे ज्ञानाचे सार तुझे नाम आहे, हा विश्वास आम्हा वैष्णवांचा कुळधर्म आहे. अगोदर काम क्रोधादी विकार चित्तातून घालवून चित्त शुद्ध करावे, तरच कौतुकाने स्वतःला हरिदास म्हणावे. देवा तुझे नाम घेत आम्ही प्रेमाने गाऊ नाचू, त्या बदल्यात तुला भौतिक सुखे किंवा मुक्ती मागणार नाही. आमच्या मनात सगुण रूपाविषयी आणि निर्गुणाचे गुण यांच्याविषयी एकच आवड आहे, चित्तामध्ये अद्वैतानंदाचे निज सुख भरून राहिले आहे. देवा सर्व वृत्तीसह आमचे मन प्रेम डोहात निमग्न झाले, देह संगात राहून देहाचे भान राहिले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे केशवा असे जे वैष्णव आहेत त्यांची सेवा आम्हाला जन्मोजन्मी घडावी. 3135 उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संत सज्जन ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे, तुका म्हणे अम्मा अनाथा कारणे, पंढरी निर्माण केली देवे. 3135 या पृथ्वीच्या पाठीवरचे पुष्कळ तीर्थ आम्ही पाहिली, त्या तीर्थक्षेत्राचे महात्मेही जाणत्यांकडून ऐकले, पण अशी चंद्रभागा असे भीमातीर असा भक्तांसाठी विटेवर उभा असलेला देव कोठे आहे का? अशा प्रकारे श्रीहरीची भक्ती सेवा करणारे संतजन असे हरिदास, अशा प्रकारचा विठ्ठल नामाचा जयघोष कोठे आहे ते सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्यासारख्या अनाथ जीवांच्या उद्धारासाठी देवाने पंढरी क्षेत्र निर्माण केले. 3136 पावलो हा देह
कागटाळी न्याये न घडे उपाये, घडो आले आता माझी खंडी देह देहांतरे, अभयदाता रे देऊनिया, आंधळ्याचे पायी धनाची चरवी, अघटित तेवी घडो आणे, तुका म्हणे योग घडला बरवा, आता कास देवान सोडी मी. 3137. सांडावी हे भीड अधमाचे चाळे, मद्यपी बरळे भलत्या छंदे, ऐसे तव तुम्ही नाही जी दिसत, काहे अनुचित वदले ती, फांटा झाला त्यासी नाही ओढा वारा, बेरसाचा खरा हा तो गुण, तुका म्हणे नाही ज्याच्या बापा ताळ, तो देखे विटाळ संता अंगी. 3137. सज्जनांशी वागताना मर्यादा सोडून वागणे हा अधमाचा स्वभाव, मद्यपी भलत्या छंदात बरळतो तसे या दुर्जनाचे चाळे आहे. जन हो तुम्ही तर असे दिसत नाही, मग असे अनुचित का बोलता. ज्याला निरर्थक बडबडण्याची सवय असते त्याच्या बोलण्यात ताळतंत्र नसतो. कोठेही कर्कश ओरडण्याचा स्वभाव गाढवाचा असतो, तो गुण अशा मूर्ख माणसांमध्ये असतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला आपल्या बापाचा ठाव ठिकाणा माहीत नसतो तो संतांमध्ये दोष पाहतो. 3138. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा, लांचावले मन लागली से गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी माय बापे. 3138. विठ्ठला तुझे हे गोजिरे सगुण रूप माझ्या जीवाला फार आवडते, ते पाहून माझे डोळे सुखावून जातात. त्यासाठी देवा पांडुरंगा मी तुला जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत तू माझ्या दृष्टीसमोर असाच उभा राहा. माझे अंतःकरण तुझे रूप वारंवार पाहण्याच्या लालसेने वेडे झाले आहे. आता आयुष्यभर तुझ्या रूपाची आवड मनाला लागली, आता ते मी सोडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही लेकरांनी हट्ट करून मागणी केली, तो हट्ट तुम्ही मायबापाने पुरवावा. 3139. तिळ एक अर्धराई, सीतबिंद पावे काई, तया सुखा नाही अंतपार पाहता, मनवनी करा लाहो, नका मागे पुढे पाहो, अवघ्यांमध्ये आहो, अवघे सावचित्त तो, तीर्थे न येती तुळणी, आजी या सुखाधनी, काशी गये उनी, जी आगळी असती, येथे दरी लाज, वर्णा अभिमान काज, नाडला सहज, तुका म्हणे तो येथे. 3139. पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर एक तिळा एवढे, अर्ध्या मोहरी एवढे, पाण्याच्या थेंबा एवढे सुख झाले तरी विठ्ठल पावला. त्या सुखाला अन्य उपमा नाही, म्हणून पंढरीला जाऊन विठ्ठल दर्शनाचा छंद करा. मागे पुढे पाहू नका, सावध व्हा. जोपर्यंत शरीर सदृढ आहे, संसारासाठी काही अडचण नाही, तोपर्यंत पंढरीला जाण्याची घाई करा. पंढरीतील विठ्ठल दर्शनाचे सुख काशी गया येथे लाभणाऱ्या समाधानात नाही, कारण कलियुगात सुखाची तृप्ती पंढरी क्षेत्रातच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीत येऊन जो लाज वर्णाभिमान धरील किंवा विठ्ठल भक्तीशिवाय अन्य उद्योग करील तो फसला असे समजावे. 3140. विठोबांचे नाम ज्याचे मुखी नित्य, त्या देखिल्या पतित उद्धरती, विठ्ठल विठ्ठल भावे म्हणे वाचे, तरी तो काळाचे दात ठेची, बहुत तारिले संगो किती आता, ऐसा कोणी दाता तुझा नाही, तुका म्हणे म्याही ऐकोनी या कीर्ती, धरीला एकांती हृदया माझी. 3140. ज्याच्या मुखात सतत विठ्ठलाचे नामस्मरण असते, त्याचे दर्शन झाल्याबरोबर पापी पतित जनाचा उद्धार होतो. चित्तामध्ये विठ्ठलाविषयी श्रद्धाभाव ठेवून मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणतो तो कळी काळाचे दात पाडील. या विठ्ठल दाताराने कितीतरी नामधारकांना तारले आहे, त्याची किती म्हणून नावे सांगावीत. त्याच्यासारखा उदार अंतकरणाचा दुसरा कोणी नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी सुद्धा त्याच्या उदारपणाची कीर्ती ऐकून एकांतात बसून त्याला हृदयात साठविले आहे. 3141. आडपडे काढी तरी ते बहुत पाणी खोडी, ऐसे दुर्जन संगती बहुतांचे घात होती, एक पडे मासी तरी ते बहु अन्ननासी, तुका म्हणे रांड ऐसी का ते व्याली भांड. 3141. सहज वाहणाऱ्या पाण्यात एक काडी पडली तर ते पाण्याला वाहण्याला अडथळा करते, त्याप्रमाणे दुर्जनांच्या संगतीमुळे अनेकांचे घात होतात.
भरपूर अन्न पदार्थात एक माशी पडली तर अन्नाचा नाश होतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा अधम वृत्तीच्या दुष्ट माणसाला त्याच्या आईने कशाला जन्म दिला. 3142. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या जडपी वाटे, बहुखेचरीचे रान, जाता वेडे होय मन, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी, तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. 3142. पंढरीमध्ये एक मोठे भूत राहते, ते फार भयंकर आहे. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याला झपाटून टाकते. पंढरीच्या भोवतीचा परिसर अशा भूतांनी भरलेला आहे की मनुष्य भजन कीर्तन प्रवचन नामस्मरण करतो त्याला त्याचे वेड लागते. कारण एकदा पंढरीला गेलेला पुन्हा माघारी आले नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, मीही एकदा पंढरीला गेलो, मला त्या भूताने झपाटले, त्यामुळे मी पुन्हा जन्माला आलो नाही. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.